घेऊ, ही घास सुखाचा खाऊ, रे भगवंता तुझ्याच साठी पुन्हा जन्मा येईल. सुखाचा घास खाणं आणि परमेश्वरासाठी, भगवंतासाठी पुन्हा जन्माला येण्याची इच्छा ठेवणं हा काही गर्दीचा भाग नाही होऊ शकत. कारण ह्या विचाराचे खूप लोक असतील असं नाही. मर्यादित लोक असतात की जे सुखाचा घास खातात. आणि गर्दीचा विचार असा नाही असणार. गर्दीचा विचार असा असेल की काहीतरी मिळवा. जे मिळतं आहे त्याच्यामध्ये समाधानी नका राहू, अजून काहीतरी मिळवा. म्हणजे जगामधले जास्त आनंदी लोकांमध्ये तुमचा समावेश नाही झाला पाहिजे. धावपळ करणाऱ्या लोकांमध्ये समावेश झाला पाहिजे. सुखाचा घास तर तेव्हा होईल की जेव्हा भूक लागल्यावर खाल्ल्या जाईल. सुखाचा घास तर तेव्हा होईल की जेव्हा उत्तम मार्गाने धन मिळवून त्याचं अन्न खाल्ल्या जाईल. नाहीतर सुखाचा घास होणारच नाही. तो चिंतेचा घास होऊ शकतो, मोहाचा घास होऊ शकतो, भयाचा होऊ शकतो. पण सुखाचा तर तेव्हाच होईल की जेव्हा ते असं काहीतरी आहे की जे आनंदी जीवन आहे आणि त्या आनंदी जीवनातून योग्य मार्गाने धन आणून त्या धनातून जे अन्न मिळवलं आणि मग खाताना कोणती चिंता नाही. आणि सुखाचा घास इथे ज्या भाषेतून कशाला म्हणतात की तुमच्या भरोशावर असणाऱ्या लोकांना पहिले द्या, नंतर तुम्ही. तुमच्या आजूबाजूला तुमच्या भरोशावर किती लोक आहेत, त्याच्यामध्ये पशु किती आहे, पक्षी किती आहे, नाही काही तर त्यांचा थोडासा भाग तरी द्या. त्याला पंचमहायज्ञ म्हणायचं. आणि सुखाचा घास सगळ्यात जवळचा जर कोणता असेल तर तो की भूक लागल्यावर खाणे. जिभेचे चव पुरे करायकरता, जिभेला चविष्ट पदार्थ देण्याकरता खाणं, तो सुखाचा घास होणार नाही. खाताना सुख वाटेल, पण तो घास जेव्हा पोटात जाईल तेव्हा तो सुखाचा नाही राहणार. तो अनेक तऱ्हेचे दुःख घेऊन येऊ शकतो. सुखाचा घास मिळाला पाहिजे याच्याकरता काही इच्छा, अपेक्षा, आकांक्षा ठेवायत मजा नाही. त्याकरता प्रयत्नाची सुरुवात करायला लागेल. पण ह्या कडव्यामध्ये सगळ्यात मोठी एक गोष्ट अशी सांगितलेली आहे की जे मृत्यूच्या नंतरच्या जीवनासाठी उपयोगाची आहे. मृत्यूच्या वेळेला बरेच वेळा माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात. त्यामुळे तो त्या पूर्ण इच्छा झाल्या पाहिजे अशी मागणी ठेवून मरतो. या जन्मात जे साधता नाही आलं, मग ते मृत्यूच्या वेळेला ती चित्रफित आपल्या डोळ्यासमोर फिरते. अरे हे मिळालं नाही, ते मिळालं नाही. आणि मग ते मिळालं पाहिजे अशी अपेक्षा ठेवून त्याचा जर मृत्यू झाला तर तो पुन्हा जरी जन्म घेईल तरी त्या इच्छापूर्तीसाठीच घेईल. पुन्हा जरी जन्म घेईल तरी वासनापूर्तीसाठीच घेईल. आणि नाहीतरी उपनिषदकारांनी सांगितलेलं आहे, अंते मती सा गती. मती तुमची जी मरायच्या वेळेला असेल तशा पद्धतीची गती, असा जर न्याय मानला तर ह्या कडव्यात की हा जो जे काय मिळेल ते, त्याच्या अन्नाचं सेवन करू, जे मिळेल ते. पण ते मिळाल्यानंतर अजून एक इच्छा बाकी राहील. कोणती इच्छा बाकी राहील? की हा जो सुखाचा घास आहे हा तर हे जीवन चालवण्याकरता होऊन जाईल, पण असंच जीवन चालत असताना जर मृत्यू आला तर पुन्हा तुझ्यासाठी आम्ही जन्म घेऊ, पण भगवंतासाठी जन्म घेऊ. ना की
राहिलेलं धन मिळवण्याकरता जन्म घेऊ. जसं स्त्री पुरुषांना वेगवेगळ्या तऱ्हेच्या भोगाची इच्छा असते. पुरुषांना सुंदर स्त्रिया, वासना यांच्या भोगाची इच्छा असते, धनाची, वेगवेगळ्या पदाची, प्रतिष्ठेची, स्त्रीला सौंदर्याची, उत्तम पतीची, भरपूर अलंकाराची. पण मृत्यूच्या वेळेला ती इच्छा अपूर्ण राहिली तर पुन्हा त्या गोष्टी मिळवण्याकरता जन्म घेण्यापेक्षा आम्हाला बाकीच्या गोष्टीमध्ये साड नाही. तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला काही हे सगळं गोळा करायत आणि ह्या बाकीच्या गोष्टीत काही साड नाही. हे सगळे जे आहे ना, हे गुंतवून टाकणारे दोर आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्या म्हणण्याला अनुसरूनच ह्या कडव्यामध्ये जे शब्द आले की जर का जन्म घ्यायची पाळी आली तर ती ह्या गोष्टीसाठी नाही घेणार, इथल्या पृथ्वीवरच्या गोष्टी मिळवण्याकरता नाही घेणार, पण इथे काम करायकरता तुझ्यासाठी जन्म घे. म्हणजे यात एक थोडीशी मस्ती वाटते की तुला जरी आमचा विसर पडला, एवढे लोक जन्माला घातल्या जातात, परमेश्वरा उद्देशून असं म्हणू शकतो आपण की तुला जरी आमचा विसर पडला तरी हरकत नाही, तू विसरला तरी हरकत नाही, पण प्रेमच करायचं आहे तर तुझ्यासाठीच करू, तुलाच करू. तुला जरी आमचा विसर पडला आणि जन्मच घ्यायचा आहे पण तो तुझ्यासाठी, म्हणून रे भगवंता तुझ्याच साठी पुन्हा जन्मा येऊ, जर गरज पडली तर. पण यायचंच आहे जन्माला तर मग दुसऱ्या कोणासाठी नाही. पृथ्वीवरचे शरीर संबंधी साधन संपत्ती ज्या असतील त्या मिळवण्याकरता किंवा त्याचा भोग घेण्याकरता जन्म घेण्यात आम्हाला रस नाही. हा, पण तुझ्यासाठी मात्र, म्हणजे मग तुझं काय जे अपूर्ण काम असेल, जे काय असेल तुझ्यासाठी. बाकीच्या जन्म घेण्यामध्ये काही मजाच नाही ना. आणि मृत्यूच्या नंतरचा जो प्रवास सुरू होतो तर त्यावेळेला तो सूक्ष्म देहाचा सुरू होतो. सूक्ष्म देहामध्ये विचारांचे बंच असतात. मृत्यूच्या वेळेला जर ते विचारांचा जो साठा आहे तो साठा जर इथल्या जमिनीवरच्या काही अपेक्षांनी भरलेला असेल किंवा अपूर्ण राहिला, एखादा गृहस्थ आहे त्याला वाटत असेल अरे 200-300 एकर जमीन पाहिजे होती, नाही मिळाली. मुलं जरा उच्च शिक्षित पाहिजे होते, नाही झाले. जरा 30-40 गायी पाहिजे होत्या, नाही झाल्या. 2-3 मजली इमारत एकट्याचीच पाहिजे होती, नाही झाली. मर्सिडीज किंवा BMW नाही झाले. हे जर विचार मृत्यूच्या वेळेला असतील तर मुळातच ही पृथ्वी म्हणजे परग्रह. या परग्रहावर आलेले सगळे प्रवासी, त्यांना इथून एवढीशी काडी न्यायची परवानगी नाही आहे. आपणच जमा केलेली एवढंही तुकडं न्यायची परवानगी नाही. परवानगी आणि अधिकारही नाही की आम्ही आमच्यातलंच घेऊन जातो म्हटलं तर नाही जमत. मृत्यूच्या वेळेला चिंतन भारी ठरतं. त्या चिंतनावर पुढचा जन्म अवलंबून असतो. मग मृत्यूच्या वेळेचं चिंतन, ते जे विचार आहे, त्याचा जो गोळा आहे, त्याचा जो एक बाजार आहे विचारांचा, तो ज्या गोष्टीवर फोकस करत असेल त्या गोष्टीसाठी पुन्हा जन्म घेण्याची तयारी. पण इथे या कडव्यामध्ये भगवंताला सांगितलं आहे की आम्ही मरू त्यावेळेला चिंतनच तुझ्यासाठी असेल, कारण आम्ही काही प्रयत्नच केला नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण याचा अर्थ असा नाही की आळशी म्हणा, परमेश्वर पाहून घेईल, मग काय गरज आहे कामं करायची. सगळं काही भगवंतावर सोडून दिलंय. तुमचं काय काम राहिलं? चिंतन महत्वाचं आहे. मग ते चिंतन नीट होण्याकरता हा जो घास आहे
तो घास सुखाचा करावा लागेल. आणि सुखाचा घास जर करावा लागेल तर त्या घासाच्या मागे असलेलं कर्म ते सुखाचं झालं पाहिजे. लोकांना पीडा देऊन मिळालेल्या धनातून जे अन्न येईल तो घास सुखाचा होऊ शकतो का, यावर चिंतन करायची गरज आहे. किंवा एखाद्याला धोका देऊन, फसवून, किंवा एखाद्याचा अज्ञानाचा खूप फायदा घेऊन त्या मिळालेल्या धनातून अन्न मिळवून ते खाणं तो घास सुखाचा होऊ शकतो का. नानकाच्या जीवनामधल्या बऱ्याच कथा आहेत अशा. त्या कथांपैकी एक कथा अशी होती की तिथल्या राजाकडचं जेवणाचं आमंत्रण आलं आणि एका गरिबाच्या घरचंही जेवणाचं आमंत्रण आलं नानकांना. तर नानकांनी राजाकडची जी रोटी होती, म्हणजे तिथे अशी प्रथा होती की एखाद्या देवाच्या ठिकाणी जर प्रसाद आला तर तो राजाकडचाही येऊन वाटायचा. तर यांनी सांगितलं मला हा प्रसाद नको आहे, म्हणजे राजा वाटत होता ते. तर यांनी नकार दिला की हे प्रसाद मी नाही खाणार. तर ते म्हणायला लागले, राजा म्हणायला लागला असं कसं काय होऊ शकतं, मी तर वर्षानुवर्ष वाटतोय आणि मंदिरात येऊन वाटतोय आणि देवाचा प्रसाद म्हणून वाटतोय, तुम्हाला खायला काय अडचण आहे. तो म्हणाला नाहीये, हा प्रसाद म्हणून जरी वाटत असले तरी हा प्रसाद बनण्यासाठी जे धन वापरले गेलं त्या धनामुळे मला हा प्रसाद नको, कारण हा घास सुखाचा नाही होऊ शकत. मग त्यांनी आग्रह धरला की हे नाही, तुम्ही मला सिद्ध करून दाखवा. तेव्हा तिथे एका गरिबाच्या घरची रोटी होती. मग यांनी तो प्रसादाची रोटी धरली आणि अशी दाबली. कथेमधला भाग आहे, कथा खरी आहे खोटी आहे जाऊ द्या, पण कथेमधला जो मुद्दा आहे, मॉरल ऑफ द स्टोरी, ते महत्वाचं. दाबल्यानंतर त्यातून रक्त बाहेर आलं, म्हणजे कुणाचं तरी शोषण करून मिळवलेलं धन आहे, त्यातून बनलेली ती रोटी आहे. मग त्या गरीब व्यक्तीची जी रोटी होती, जी मेहनत करून मिळवलेली होती, ती अशी दाबली तर त्यातून दूध बाहेर आलं. म्हणजे धनाचा आणि अन्नाचा जवळचा संबंध आहे. धन मिळवायला पाहिजे, पण ते उत्तम मार्गाने असलं पाहिजे, त्याने घास सुखाचा होईल. उत्तम मार्गाने नसेल, परपीडा देऊन जर ते धन असेल तर त्या धनातून मिळालेलं अन्न हे सुखाचं नाही असू शकणार, म्हणजे तो प्रसाद नाही होऊ शकत. आणि त्या मिळालेल्या धनातून जर आपण जिथे राहतो, आपले कुटुंबीय जे आहेत त्यांना पुरेसं अन्न नाही दिल्या गेलं, किंवा पशुपक्ष्यांना आजूबाजूच्या थोडा जरी त्यातला भाग नाही दिला गेला, तरी तो घास सुखाचा होऊ शकेल की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. कृष्णाच्या गीतेचा संदर्भ घेतला तर कृष्ण म्हणतो की नाही होऊ शकणार सुखाचा. आपण मिळवलेल्या धनामधून जर आपल्या अवतीभोवतीच्या पशुपक्ष्यांना जर ते अन्न दिल्या गेलं नाही, धनातून मिळवलेलं अन्न पशुपक्ष्यांना नाही दिल्या गेलं, तर ते चौर्य कर्म होईल आणि तो घास चोरीचा असेल, सुखाचा नसेल. संदर्भ गीतेचा घेतला. मग उत्तम मार्गाने धन मिळवायचं. आणि उत्तम मार्गाने धन मिळवल्यानंतर मग जे काय अन्न बनेल ते चविष्ट असेल आणि तो घासही सुखाचा होईल. मग उत्तम मार्ग कसा, तर धनाचा संबंध कर्माशी आहे. मग ते कर्म करताना चिंतन कोणतं होतं. जसं मृत्यूच्या वेळेला चिंतन महत्वाचं आहे, तसं आयुष्यभर कोणतं कर्म केलं, त्या कर्माच्या मागचं चिंतन काय होतं, त्या चिंतनावर जास्त महत्व दिल्या जातं. आणि ते मृत्यूच्या वेळेला कामात येतं. चिंतनात काय होतं.
मृत्यूच्या वेळेला जर चिंता असेल की काय माहित आता हे जगातली महामारी जाईल की नाही जाईल, किंवा आपले एवढे लोकांकडे काहीतरी धन अडकलेलं आहे, पैसा अडकलेला आहे, मग ते मिळेल की नाही मिळेल, मग माझ्याकडे जो पैसा आहे मी मिळवलेला त्याचा मला उपभोग घेता येईल की नाही घेता येणार, ह्या चिंता जर असल्या आणि ह्या चिंता करता करता जर देह ठेवल्या गेला तर पुढचा जन्म भगवंतासाठी येणं शक्यच नाही ना. गर्भ भलेही सापडून जाईल पण जन्म जो होईल तो त्याच्यासाठी नसेल, तो ह्या चिंता घेऊन गेलेला आहे, या पूर्ण करण्याकरता परत ते सुरू होईल. म्हणून एक थोडीशी जी सिक्वेन्स आहे किंवा जी लॅडर आहे, म्हणजे चढण आणि उतरण, ही एक थोडी लक्षात ठेवली पाहिजे. ही अन्न, धन म्हणजे पैसा, पैसा कर्म, बरोबर, कर्म चिंता, असं होतं ना. जास्त धन मिळवण्याकरता जे मसाला विकणारे लोक आहेत त्यांनी जर ह्या फुटाण्यावरचे जे कव्हर आहे काळ्या फुटाण्याचे ते कुठून त्यात टाकले तर त्याचं वजन वाढेल. वजन वाढल्यानंतर त्यातून तुम्ही 1 किलो मसाल्यामध्ये 100 ग्रॅम ते टाकलं तर त्या मसाल्याच्याच प्राइसने त्या सूर्याची किंमत तुम्हाला मिळेल. नो डाऊट धन जास्त मिळेल, परंतु हे काम जे करतायत तर ते धन जास्त मिळालं पाहिजे म्हणून चिंतन आहे. आणि धन जास्त मिळवूनही त्याचा काही उपयोग नाही ना, कारण कितीही मिळवलं तरी इथून नेताना कोणी दिसतच नाही. मग असं कर्म करून मिळवण्यात काय मजा आहे? उत्तम मार्गाने मिळवायचं की मग जे काय आपल्या हिशाचं असेल ते मिळवा, त्याच्यामध्ये कोणी आडवं येणार नाही. पण असा एक पायरीबद्ध संच होऊ शकतो की अन्नाच्या मागे काय? धन. धन म्हणजे पैसा. धनाच्या मागे काय? कर्म. कारण कर्माशिवाय धन येईल का? तुम्ही एका ठिकाणी जरी जाऊन बसले कुठे आणि काहीच केलं नाही, मिळणार आहे काय? आल सस्यम ही मनुष्याणाम शरीर असतो महारिपू नास्ति उद्यम समो बंधू ऋत्वायम नावसीदते. उद्योगासारखा जवळचा मित्र नाही कोणी. आणि अन्न आणि हे धन असे आहे, अन्न आणि धन हे 2 मुद्दे असे आहेत की ह्या 2 मुद्द्याच्या भोवती तुमचा परिवार आहे, कुटुंब आहे, मित्र आहे, इष्ट आहे, समाज आहे. अन्न आणि धनानं कर्माच्या याच्यामध्ये नाहीये. कर्माच्या मध्ये मित्र, इष्ट, परिवार हे काही नाही, पण धन आणि अन्नाच्या मध्ये आहेत. ह्या संबंधी कसा विचार करा की असं शक्य आहे का की फक्त धन आणि अन्नाच्याच बाबतीत इष्ट, मित्र, कुटुंब, परिवार आणि बाकीच्या बाबतीत नाहीये? बोला. कर्म करताना एकट्यालाच करावं लागेल किती काय असं, जरी दुसऱ्या आपल्या पूर्ण परिवारासाठी जरी आपण करू शकतो पण त्याला एकट्यालाच करणं आहे. त्यासाठी म्हणजे जर दुसरं कोणी हेल्प नाही करू शकत परिवारातलं तरी आपल्या कर्मात त्याचे तरी पैसे नाही. पण काम करता करताना जर चूक झाली आणि त्याची काही पनिशमेंट मिळाली आणि इन्क्रिमेंट बंद झालं तर त्याच्यामध्ये इष्ट, मित्र, परिवार, कुटुंब सोबत असतं तुमच्या? म्हणजे काय झालं? एकट्यालाच. फल ज्या वेळेला आलं कर्माचं त्यावेळेला हे सोबत असतात का? तुम्हाला ऐकून हैराणी वाटेल, उलट हे काय म्हणतात, जरा काळजीपूर्वक काम करायचं ना. काय कमी होतं? सकाळी तर डबा करून द्यायचो आम्ही तुला. जागेवर हातात पाणी, तोंडातून चहा म्हटलं तर लगेच चहा. काय कमी केलं? एवढ्या चुका करतात इथं. इन्क्रिमेंट बंद होईल नाही तर काय होईल? मित्र काय म्हणतील, अरे काय या वेळेला पार्टी बिस्टी काही नाही. मग तू म्हणशील नाही नाही ते काय इन्क्रिमेंट कापल्या गेलं. अच्छा मिस्टेक केली का? अरे कुठे कामं करता तुम्ही? कसे कामं करता?
म्हणजे कर्माचं फल आलं की हे जे कुटुंब आणि परिवार, इष्ट मित्र हे सगळे तलवारी घेऊन उभे राहतात. यू आर रॉंग. ऑपोजिट पॉईंट. फल फल चुकीचं आलं ना. पण ते जर कर्म करता करता प्रमोशन मिळालं तर अजून हा काहीतरी होऊ द्या म्हणतात. नुसतं हे खोबरं काय देऊन राहिले, एवढाचा पेढा काय, काहीतरी होऊ द्या. आणि मग नाशिकमध्ये चांगल्या चांगल्या हॉटेल आहे, नैवेद्य हॉटेल आहे ना, नैवेद्य आहे. म्हणजे अन्न आणि धन असेल तरच तुमचा परिवार आहे, तरच इष्ट आहे, तरच मित्र आहे. म्हणून जुन्या म्हणी होत्या पहिले, असतील शिते तर मिळतील भूते. आणि कर्माचं फल यायला लागलं की इष्ट मित्र कुटुंब परिवार सगळे भूतासारखे होऊन जातात. जर अनिष्ट यायला लागलं आणि इष्ट यायला लागलं तरीही भूतासारखे होऊन जातात, खूप खायला मागतात. म्हणजे तुम्हाला नाही सांगत, तुम्ही नका वाईट. म्हणजे वाढलं ना, वाढलं की लगेच ह्या दोन गोष्टीच्या अवतीभोवती सगळं जीवन फिरतं, अन्न आणि धन. म्हणजे कर्म जे आहे, कर्माचं ज्या वेळेला फल येईल त्यावेळेला हे सगळे हात वर करून देतात. आम्हाला नाही माहित म्हणतात. तुम्ही बाहेर काय करत होते आम्हाला नाही माहित. उभा नाही राहत कोणी त्यावेळेला. आणि याच्याकरता खूप लांब जाऊन एखादं उदाहरण द्यायची गरज नाही. अगदी आपल्या जवळचं उदाहरण आहे जे कायम सांगितलं जातं. तुमच्या लहानपणापासून सुद्धा ते उदाहरण सांगितल्या गेलेले आहे. वाल्या कोळी, एक माणूस मारला की एक दगड रांजणामध्ये, म्हणजे काउंट करायला झंझट नको. 1, 2, 3 असे 7 रांजण भरत आले होते. एवढे लोक मारले. आणि ते मारताना त्याने पाहिलं होतं की लोक जीव वाचवाय करता काय काय नाही देऊन टाकत. अंगावरचं सोनं धन सगळं घ्या म्हणतात, पण मारू नका. पण हा तिथं सगळं घेऊनच टाकायचा आणि मग तो दगड त्या. अशा अवस्थेमध्ये नारद मुनी त्या रस्त्याने निघाले. इतका तो क्रूर. आणि त्याने लांबून पाहिलं की आपल्या एरियात हिंमत नाही कोणाची यायची. हा असा विणा घेऊन कमी कपडे घातलेला माणूस आपल्या या एरियातून कसं काय पास होत आहे. आणि एकदा का माणसाला अहंकाराची नशा चढली ना की त्याला आता आपल्या जवळचाही परमात्मा दिसत नाही, तर लांबची तर दूर राहील. शांत निघालेले नारद मुनी पाहिल्यानंतर याने एकदम त्यांच्या समोर उडी मारली, फरशा उगारून. तुम्हाला माहित नाही का एरिया कोणाचा आहे? काय आहे म्हणे तुझ्याकडे? काहीच नाही. विणा आहे फक्त, धनबिंद काही नव्हतं. त्याने पाहिलं की अरे आताच फकीर दिसतो. म्हणजे एक विणा सोडला तर याच्याकडे काहीच नाही. मग हे घेऊनही काय करणार आहे? आपण काय भजन करणार आहे? मग त्याने सांगितलं की जरी काही नसलं तरी ह्या हद्दीतून तू चालला ना, तू जिवंत नाही जाणार. पण असं बोलणारा वाल्या जो होता ना, कुठेतरी मनामध्ये तो घाबरत होता. आणि त्याचं कारण काय होतं की आतापर्यंतचे लोक त्याने जे पाहिले ते जिवंत राहण्याकरता त्याच्या समोर गुडघे टेकून भीक मागत होते. आणि हा काहीच करत नव्हता, हा उभा होता. याच्या बॉडीमधलं टेम्परेचरच वाढलं नव्हतं. गळ्यामध्ये जो फुलाचा हार होता
तो सकाळी कोणीतरी टाकला असेल तर तो दुपारपर्यंत तेवढाच ताजा होता. म्हणजे बाहेरच्या उष्णतेने जर फुलं कोमेजले असतील काही पर्सेंटेज मध्ये तेवढेच, पण याच्या शरीरातली थोडी ऊर्जा कमी जास्त नाही झाली. नाहीतर तुम्ही हा प्रयोग करून पहा. सकाळी फुलांचा हार गळ्यात घाला आणि किती वेळ तो ताजा राहतोय ते बघा. जर तुमची चित्तवृत्ती स्थिर असेल तर तो खूप वेळपर्यंत ताजा राहील, आणि जर तुमचं मन अशांत असेल तर तो लगेच सुकून जाईल. बॉडी टेम्परेचर दाखवत असते. तुम्ही उद्विग्न आहात का, टेम्परेचर वाढून जाईल. ही गोष्ट समजायकरता तुम्ही ब्लड प्रेशर म्हणू शकता. तर त्याला असं वाटलं वाल्यामुळाला की ताजा ताजा फुलांचा हार या माणसाच्या गळ्यामध्ये, घाबरत नाही मरायला. अरे लोक माझ्यासमोर गुडघे टेकून भीक मागतात जीवनाची, आणि हा काहीच करत नाहीये. त्यामुळे जो घाबरला नाही ना, त्याला पाहिल्यानंतर आक्रमण करणाऱ्याला भीती वाटते. एखादा आक्रमण करणारा आला आणि तुम्ही स्थिर आहे बघताय तर त्याला भीती वाटेल. तो स्वतःला रोखून घेईल की अरे कुछ तो गडबड आहे. कारण हा पळून जात नाही, हा गयावया करत नाही, आणि हा लाचारी नाही दाखवत. नारदाने सांगितलं की हे बघ म्हणे, आमचा नियम आहे की आम्ही मारायच्या आधी शेवटची इच्छा विचारतो. नारद म्हणाला की एक काम कर, शेवटची इच्छा तर काही विचारू नको, पण तू तुझ्या घरी जा आणि तुझ्या पत्नीला आणि मुलांना विचार की आतापर्यंत तू जेवढे हे रांजण भरून ठेवले ना, हे माणसं मारले आणि हे पाप आहे. आणि तुला माहित आहे मी साधू पुरुष आहे, मी तुला सांगू शकतो की हे पाप आहे. तू मलाही मारून अजून एक पाप करतोय. तर आता हे 7 रांजण भरलेलं जेवढं पाप आहे, या पापामध्ये तुझे मुलं आणि पत्नी भागीदार व्हायला तयार आहे का विचारून ये. आणि हा होता टर्निंग पॉइंट. हा टर्निंग पॉइंट आहे की तुम्ही कॉलेजला जाता असं घरी माहित आहे, पण जात नाही. आणि बरेचसे असे सुंदर नैसर्गिक ठिकाणं नाशिकच्या आजूबाजूला आहेत, तर ते पाहायला जातात. तर ते जे कर्म आहे त्या कर्माचं ज्या वेळेला फल येतं, रिझल्ट, भागीदार ज्याच्या सोबत फिरायला गेले होते त्याला विचारून पहा ना की तू आहे का भागीदार. कारण आम्ही तर ते फोटो स्टेटसवर ठेवले होते, पण मग त्यांना विचारलं तर ते काय म्हणतात बघा मग की बुवा आता हे कमी पर्सेंटेज असल्यामुळे एखाद्या जिल्हा परिषदची शाळेमध्येच प्रवेश मिळू शकेल, स्टँडर्ड शाळामध्ये प्रवेश मिळणार नाही, काय करू. तर या कामाचा भागीदार म्हणून मी ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश घेतोय त्यात तू घेशील का, कारण त्या दिवशी तू माझ्यासोबत होता. भागीदार विचारून पहा की मला कुठेच ऍडमिशन मिळत नाही, पण तुला मिळाली तर तू ऍडमिशन सोडून देशील का ऍज ए पार्टनर. होतील का फलामध्ये कोणी तयार. टर्निंग पॉइंट होता. आणि नारदाने त्याला सांगितलं की घरी जाऊन विचारून ये. तो म्हणे की काय कमाल आहे, म्हणजे तू काय मला वेडा समजतो का. नारदाला नारद म्हणे याच्यात काय वेडा समजायची गोष्ट आहे. अहो म्हणे तुमच्या साधू लोकांची चाल मला माहित आहे, मला घरी पाठवतो आणि तू पळून जाशील. पागल बिगल समजलं काय, इतके लोक मारले उगीच नाही. तो म्हणे अरे बाबा त्याचा जर काही तुला थोडाही जरी संशय असेल तर तू मला या झाडाला बांधून ठेव, विश्वास असेल तर तू बिंदास चालला जा. तो म्हणे नाही नाही नाही. त्याने धरलं आणि त्याच्याच त्या वल्कलांनी त्याला पक्का बांधून ठेवला. म्हणे थांब इथं.
मी विचारून येतो, कारण तू मला हा विचार करायला भाग पाडलाय आणि तुझं म्हणणं बरोबर वाटतंय म्हणे, कारण ह्या लोकांना मारूनच मी ते धन घरच्या लोकांना दिलंय आणि ते मजा मारताय. तर मग ह्या पापामध्ये ते पाहिजे ना पर्सेंटेज वाईज. घरी गेला, त्याला ती उत्सुकता होती की ज्यांच्यासाठी मी रात्र रात्र जागून माणसं मारून एवढं धन मिळवून दिलं ते तर होच म्हणतील ना, ते कसं काय नाही म्हणतील. हा जो आतमधला एक विश्वास होता, त्या विश्वासाने तो घाईमध्ये पळत गेला की हे कन्फर्म करू दे पटकन. एकदा का कन्फर्म झालं ना की मग या साधूची पाहत. आणि हे असंच होईल, कारण ते तयारच होती. माझ्या कर्माचं जे फल आहे ते निगेटिव्ह जरी आहे तरी त्याच्यात ते हिस्सेदार बनतीलच. आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिले अशी काही अडचण आली ना की माणूस बायकोशी सल्ला मसलत करतो. असा काही क्वेश्चन मार्क असेल की कोणी ऑब्जेक्शन घेतलं की तो पहिले बायकोशी बोलतो. पत्नीला विचारलं की हे बघ, मी तुला काही कमी पडू दिलं? ती म्हणे असं कसं काय बोलतोय आज? म्हणे तुझ्या अंगावरचे अलंकार, खाणं पिणं वस्त्र. म्हणे नाही महाराज, काहीच नाही. म्हणे मग एक गोसावी मला भेटलाय, त्याला मी बांधून ठेवलाय. तो म्हणतो की माणसं मारणं हे पाप आहे आणि 7 रांजण भरतील एवढे दगड मी एवढे माणसं आयुष्यभर मारले, तर ते जे काय पाप असेल, काय तू त्यात भागीदारी घेणार नाही? तर ती गप राहिली. तिचं मौन याला घाबरून सोडत होतं की अरे बोल काहीतरी लवकर की हो. तर ती घरकामात लागून गेली. हा गेला तिच्या मागे की मला सांग पहिल्यांदा, माझा इथं जीव कासावीस होत आहे आणि मला गॅरंटी आहे की तू होशीलच. तिने याच्याशी नजर न मिळवता सांगितलं की आम्ही तुझ्या भरोशावर होतो, तू बाहेर काय करतो ते आम्हाला माहित नाही. तू कोणाला फसवून पैसा आणला काय आम्हाला माहित नाही. तू होत्याचे नव्हते जित्यांचे पित्र घातले असतील आम्हाला माहित नाही. आणि तू माणसं मारून पाप करून हा पैसा आणलाय, त्याच्यामध्ये तूच जबाबदार आहे, आम्ही भागीदार होणार. त्याला असं वाटलं बायको थोडी बिथरलेली दिसते, पोरांना हातात घेतली. सेकंड लाईन जे असते, फ्रंट लाईन म्हणजे पत्नी, सेकंड लाईन म्हणजे मुलं. सेकंड लाईन मुलांकडे आला तर ते जाऊन आईकडच्याच हाताला धरून उभे राहिले की आमचं मत ही गुण आहे. विचारायची गरजच नाहीये की आम्ही आईकडून आहे. म्हणजे प्रॅक्टिकलीच दाखवून दिलं की तुमचं काय संबंध. तुम्ही माणसं मारताय की कोणाला फसवताय, तुम्ही घरात आमच्यासाठी जे धन आणताय त्याची जबाबदारी तुमची एकट्याची. म्हणजे ह्या पहिल्या कडव्यामध्ये ज्या गोष्टी आपल्या निदर्शनात आल्या की घास सुखाचा खाऊ, सुखाचा घास खाण्यामागे जे अन्न आहे ते अन्न कुठून येईल? धनामधून येईल. आणि धन कुठून येईल? कर्मामधून येईल. कर्म कसं घडेल? चिंतनामधून. अशी ती शृंखला आहे. ते तर ऐकल्यानंतर तेव्हा काही मशीन नव्हतं ब्लड प्रेशर मोजायचं, त्यामुळे घामाघूम झाला तो वाल्या. त्याला असं वाटलं अरे बापरे, मला तर वाटलं होतं हे यांच्यासाठी काय नाही केलं. ते सगळं मागचं जे चित्र होतं ना जीवनाचं, त्याने मारलेले लोक, त्यांचा आक्रोश, त्यांच्या विनवण्या, त्यांचं गयावया करणं सगळं आठवायला लागलं. अरे मी एवढे लोक मला गयावया करत होते तरी मी त्यांना कापून टाकले आणि ते सगळं आणून यांना दिलं. आणि आज हे म्हणतायत की आमचा काही संबंध नाही. काय होतं अशा वेळेला? कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही आटापिटा केला आणि त्याने ज्या वेळेला असं काही कर्मफल आलं, त्या कर्मफलामध्ये हिस्सेदारी नाकारली, काय होतं? पलवान असला तरी फर्स्टेड होतो, पलवान असला तरी. आणि तिकडनं आला, हातातला फरसा फेकून दिला, त्याला सोडलं आणि सांगितलं की महाराज तुम्ही मला जागृत केलाय. कारण तुम्ही पहिले भेटले इतक्या वर्षात की तुम्ही मला सांगितलं की तू जे कर्म करतो घरी जाऊन विचारू नये की याचं जर वाईट फल आलं तर तुम्ही हिस्सेदार आहे का.
आता याच्यावर उपाय सांगा. आणि उपाय काय सांगितला? राम मंत्राचा जप. म्हणजे पहिल्यांदा जप करा, जपाने चिंतन बदलेल. चिंतनात बदललं की मागे केलेले वाईट कर्मावर पांघरून जाईल, नाही तर ते नाशच होईल. वाईट कर्माचा पूर्ण नाश होईल. आत्ताचं चिंतन बदललं तर. अजूनही काही झालेलं नाही. लॉकडाऊनमुळे अशी परीक्षा पुढे ढकलली आहे. आता जर नीट अभ्यास करू असं चिंतन केलं तर ही पुढचं भविष्य चांगलं होऊ शकतं. मागचं केलेल्या कर्मावर पांघरून काय ते नाश होऊ शकेल. आजपर्यंत जेवढं काय कर्म झालं असेल, कुठे फिरले असाल, रात्र रात्र ते दक्षिण भारतीय पिक्चर पाहिले असतील मोबाईलवर, सगळं जे काय साचलं असेल सगळं वॉशआउट होऊन जाईल. पण वर्तमानातलं चिंतन बदलायला लागेल. आत्ता जागृत व्हावं लागेल. आता जर जागृत नाही झाले तर ही झोप नाही मोडणार. कारण ही झोप नाही लागलेली, हे झोपेचं सोंग आहे. तुम्हाला कळत नाही असं नाहीये. तुम्ही कॉलेजमध्ये जाता, अभ्यास केला पाहिजे की नाही केला पाहिजे, तर असं तुम्हाला कळत नाही असं नाहीये. तुम्हाला कळतंय की आपण अभ्यासच केला पाहिजे, हे कळत आहे की नाही? असं होतं का की कळत नाही? मग का नाही केल्या जात याच्यावर कधी विचार केला? कुठे डायव्हर्शन झालंय माइंडचं? तुम्ही गेले कुठे? मग एक गृहस्थ माणूस आहे आणि तो कुटुंबासाठी मिळवलेल्या पैशातून व्यसन करतो. तर कुटुंबासाठी केलं पाहिजे असं त्याला कळतं की नाही कळत? तुम्हाला काय वाटतं? कळत नाही? कळतंय. पण अधीनता आलेली आहे व्यसनाची आणि अहंकाराची, की मी सगळं नीट करून घेईल. आज अभ्यास नाही केला तर काय झालं? बाकीचे नाही काय, ते काहीच करत नाही. पण त्यावेळेला जेव्हा ते वाईट कर्म फळ येईल तेव्हा ते बाकीचे तुमच्या मध्ये येऊन त्याचा भागीदारी नाही घेणार की अरे तू आमच्याकडे पाहून आम्हाला आयकॉन ठेवलं होतं ते हे घे 50,000. येईल का? तुमच्या घरी आई वडिलांनी दिलेलं कपाट, त्या कपाटाच्या दारामागे हिरो हिरोईनचे फोटो चिटकवून ते तुमच्या कर्माच्या फलामध्ये भागीदारी घेणार नाहीये. कपाट उघडलं की लगेच दिसतं ते. जे लोक तुम्हाला कुठेच ओळखत नाही त्यांचे फोटो जपून ठेवले, काय कराल त्याला? चिंतन काय आहे? चिंतनामध्ये ह्या गोष्टी आहे सगळ्या. आणि चिंतनामुळे सगळी गडबड होते. आपण मिळवणारं जे अन्न आहे ते प्युरिफाय कुठून होईल? चिंतनापासून. जे बेस्ट चिंतन असेल, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहाराने धन जोडा, त्याला मान्यता आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे बेस करी. पण जेव्हा गरज येईल तेव्हा बाकी ते खर्च करायला मागे पुढे पाहू नका. उदास विचारे बेस करी. आणि असा विचार करणारे नर दुर्लभ आहेत. संत आणि महापुरुषांनी ह्या गोष्टी आपल्यापर्यंत आणून ठेवल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आणून ठेवल्या आहेत. तर चिंतन जास्त महत्वाचं आहे. चिंतनापासून साखळी सुरू होते, ती खाली अन्नापर्यंत आहे. छोटीशी गोष्ट वाचली होती. गावाचा एक चौक होता. त्या चौकामध्ये या दिशेला नर्तकीचा कोठा होता आणि इकडच्या बाजूला छोटस मंदिर होतं. त्या मंदिरात एक पुजारी होता, संन्यासी टाईप, दाढी. चौकातून थोडे जरी मंदिराच्या बाहेर आले तर तिचा कोठा दिसायचा, ती जरी बाहेर आली तर तिला हे मंदिर दिसायचं. रोजचा सकाळचा कार्यक्रम होता. सकाळ झाली की हा बाबा मंदिराची झाडझूड, रांगोळी काढणं,
आरती, नैवेद्य, घंटानाद, शंख, सगळं काही. संध्याकाळ झाली की आरती, घंटानाद, शंख. संध्याकाळ झाली की तिचा सकाळी काही होत नव्हतं. संध्याकाळ जशी जशी होत असे तसं तसं तिच्या त्या घराच्या समोर पाणी शिंपडल्या जायचं. सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या जायच्या. चांगल्या तऱ्हेचे हार, तुरे, वस्त्र, गजरे गिजरे घालून ते बाहेर येऊन बसायचे. कारण त्यांचा व्यवसाय संध्याकाळी सुरू होतो. यांची आरती झाली की रात्रीनंतर यांचं मंदिर बंद होतं, त्यांचं सुरू होतं. अख्ख्या गावातले प्रतिष्ठित लोक तिथे येत होते. मग ते नाच गाणं, त्याच्यामध्ये मदिरा, त्यात अनेक तऱ्हेच्या गोष्टी, असं ते सगळं चालायचं. याला असं वाटायचं काय बाई आहे, काय यांचं लाईफ आहे, कळत नाही. परमेश्वराने एवढं चांगलं जीवन दिलं पण हे असे जगतायत. ती दिवस संध्याकाळ झाली की जेव्हा मंदिर बघायचे ते म्हणायचे की याचं लाईफ किती चांगलं आहे, ह्या 24 तास परमेश्वराच्या सेवेत आहे आणि आम्हाला 24 तास हा देह विक्रय करावा लागतो आणि हे लोक किती चांगलं जीवन जगतायत. काळ निघत गेला. 10 वर्ष, 15 वर्ष, 30 वर्ष, अशीच काहीतरी महामारी आली आणि दोघंही एकाच दिवशी मेले. एकाच दिवशी मेले तर सगळ्या मान्यतेनुसार, म्हणजे सगळ्या लोकांच्या मान्यतेनुसार स्वर्ग आणि नरक 2 पार्ट आहेत वरती आणि मोठे मोठे दरवाजे आहेत. तर मोठी लाईन लागली होती आणि एकाकडे काहीच लाईन नव्हती, 2 दरवाजे होते. तर जिथे काहीच लाईन नाही होती, गर्दी नव्हती, तिथं जाऊन हे साधू महाराज उभे राहिले. त्याने छोटीशी विंडो होती ते उघडली. त्याने विचारलं काय? म्हणे दरवाजा खोला. अहो म्हणे पर्याय काय, स्वर्गाचा दरवाजा आहे. म्हणे हा ना, मग आयुष्यभर तेच केलं ना, मंदिरातच होतो, मंदिरातच मेलो, देवकर्म करता करताच जन्म गेला. त्यामुळे मला गॅरंटी होती, म्हणून मी इकडे येऊन उभा राहिलो. त्या वारांगणाला वाटलं की आपण आयुष्यभर नाच गाणं केलं, देह विक्रय केला, आता आपण नरकाच्या लाईनला जाऊन उभी राहिली. ती मागे, तिथे जास्त गर्दी होती. त्याने जो काउंटरवर होता त्याने सांगितलं, बाबा मला चित्रगुप्ताला विचारू द्या की तुम्हाला आतमध्ये घ्यायचं की नाही घ्यायचं. आणि इंटरकॉमवर विचारलं असेल चित्रगुप्ताला की महाराज असे असे आले आहे साधू बाबा, कुठून आले, काय आले. आयुष्यभर त्यांनी असं केलं. ते म्हणतात की दरवाजा उघडा आमच्यासाठी. नाही म्हणे, त्यांना सांग तिकडे रांगेत उभे राहा. तर तो म्हणे हे तर जास्ती आहे, कारण आयुष्य कुठे गेलं. अहो लग्न नाही केलं, ब्रह्मचारी होतो आयुष्यभर. मंदिराच्या देवाच्या मूर्तीच्या पूजेशिवाय दुसरं काहीच केलं नाही. कधी दारू पिली नाही, काही व्यसन नाही, काही मारझोड केली नाही किंवा काही खून दरोडे नाही. आणि एवढं असून चित्रगुप्ताला सांगा की काहीतरी तुमचं गणित चुकतंय किंवा काही असं मागे पुढे झालं काय, जरा नीट पाहून घ्या. त्याने सांगितलं, भाऊ मी पुन्हा एकदा विचारतो तुमच्यासाठी, परंतु त्यांनी जर सांगितलं ते कन्फर्म आहे. चित्रगुप्ताला विचारलं, चित्रगुप्ताने सांगितलं की तुम्हाला एकदा सांगितलं आणि त्याला तिकडे पाठवा. मग त्याने जिद्द पकडली. म्हणे नाही नाही असं नाही, कारण काय म्हणे मी सगळं आयुष्य घालवलं म्हणे देवधर्मात, मला एकदा तरी म्हणजे या खिडकीत का होईना पण त्यांना बोलवा, पर्सनल बोलायचं आहे. असं कसं काय? सकाळपासून जर मंदिरात जाऊन आरतीपासून झाडझूड पासून सगळं केलं, त्याचं हे फल काम. एकदा म्हणे समोरासमोर बोलू द्या. तेवढ्यात काय झालं, तिकडची रांग संपत ती वारांगणा काउंटरवर गेली. तो काउंटरवाला तिला म्हणे तुम्ही इकडे कसं काय? म्हणे भाऊ आयुष्यभर हेच उद्योग केले, तर मला वाटलं इकडे. नाही 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 नाही, हो म्हणे तुमचं इकडे नावच नाही आहे, तुम्ही शेजारच्या विंडोला चौकशी करा.
तिलाही हैराणी वाटली की शेजारची विंडो तर स्वर्गाकडची आहे. हो म्हणे तुमचं नाव नाही ना इथे लिस्टमध्ये पण. तर ती धावपळ गाडीत हा पुढेच होता. तर म्हणे अरे हा तर आपल्याच गल्लीतला महाराज आहे. मग तो म्हणे थोडं थांब जरा माझं बोलणं चालू आहे. चित्रगुप्त आले, त्यांनी सांगितलं हा बोला म्हणे काय. अरे म्हणे कमाल आहे, मी आयुष्यभर एवढं केलं आणि तुम्ही म्हणता तिकडच्या दरवाजाकडे जा. अशाने तर देवावरचा विश्वास उडून जाईल म्हणे लोकांचा. त्यांनी सांगितलं की लोकांचा विश्वास देवावरचा उडेल की नाही उडणार त्याची तुम्ही नका फिकीर करू, पण असं करा, वेळ होत आलेली आहे, पटकन तिकडच्या दरवाजाजवळ जा आणि तुमच्या मागे जो कॅन्डिडेट आहे तो स्वर्गातला आहे. त्याने तोंड पाहिलं. हो म्हणे इथं आमच्या गल्लीतली वारांगण आहे, हिला तुम्ही स्वर्गात म्हणजे इथं उघड उघड अन्याय म्हणे. आमच्या चौकात आहे ही जागा. चित्रगुप्ताने सांगितलं की महाराज तुम्हाला तिकडच्या दरवाजात का पाठवतो याचं कारण पाहिजे ना. म्हणे हा. म्हणे तुम्ही काय करत होते ते सांगा. मग तो सांगेल सकाळी उठल्यापासून असेल, मग ते पाणी शिंपडणं, दिवसभर आरत्या बिरत्या. अहो म्हणे हे झालं तुमचं कर्म, हे तुम्ही कर्म करत होते. चिंतन काय करत. कर्म हे चालू होतं, पण चिंतन काय होतं. जसं की आता राजू भाऊला थोडी झोपही येते, तो मधून मधून एक हात असा उचलून खाली टाकायचाही प्रयत्न करतो, पण चिंतन आता की केव्हा संपेल मी झोपायला केव्हा असं होऊ शकतं. म्हणजे आहे तर बसलेला इथं, पण चिंतन काय चालू आहे. म्हणजे चिंतन चालू असेल तेच स्वर्ग नरकाचं ठिकाण ठरतं. तुम्ही एखाद्या धार्मिक गुरुच्या जवळ जाऊन बसले, पण तुमच्या मनामध्ये विचार आहे की साला इसका जो आहे ना वो बजेट ही करता हूं बराबर. आणि वरून त्याला म्हणाल महाराज बस तुम्ही तर आम्हाला आत्मज्ञान द्या बस. काय आत्मज्ञान घेताय, काय चाललंय हे सगळं. आपण लोकांना नादान समजलं तेवढं ठीक आहे, पण तुम्ही परमात्म्याने नादान समजायला लागले तर पंचायत आहे. हे त्याला काय कळतं. कोणाला काय माहित मी काय चिंतन करतो, पण त्या चिंतनाचं फलच तुमचं लाईफच आहे. आपलं जे चिंतन केलं ते लाईफ समोर आहे ना. त्याचं काही लोकांना दाखवायची गरज नाही. फक्त काय होतं की नशा करणारे जर करोडो लोक असले तर त्याच्यामध्ये जर एक बिना नशेवाला असला तर ते बाकीचे त्याला जगू देत नाही. कारण तो एक बिना नशा करणारा पटत नाही. हे तर तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही पाहून घ्या. तुम्ही सगळे नशा करणारे आणि तुम्ही नाही करत, तुम्हाला टार्गेट असतं. चित्रगुप्ताने सांगितलं की महाराज कर्म चाललं होतं, चिंतन काय होतं. तो म्हणे की चिंतन काय होतं. चिंतन म्हणे ह्याच बाईचं समोरच होती म्हणे. मग आमचा जो सगळा फॉर्म्युला आहे ना तो चिंतनावर आहे. आणि तुम्ही जर म्हणाल हे आधी का नाही सांगितलं, तर जे कर्म करायचं त्याच कर्माबद्दल चिंतन केलं असतं तर आमचं काही म्हणणं नाही. म्हणजे आराधना तुम्ही भगवंताची करताय तर चिंतनही त्याचंच झालं असतं, ते नो प्रॉब्लेम. पण तुम्ही कर्म करताना वेगळं केलं, चिंतन वेगळं केलं तर मग प्रॉब्लेम झाले. त्यामुळे शेजारचा दरवाजा. महाराजांनी कबूल केलं. म्हणे पण मग हिला कसं काय. म्हणे मी येऊ द्या तिला समोर. मग तिला सांगितलं की तुला जर प्रश्न असेल की हा दरवाजा तुला का मिळाला तर तू सांग की जे दिवसभराचं काम तू करत होती चिंतन काय होतं. ती म्हणे चिंतन महाराज मला यांचं होतं की हा किती चांगलं जीवन आहे यांचं, आम्ही किती वाईट काम करतो, पण आमच्याकडे उपाय नव्हता. पोट भरायसाठी आम्हाला शरीर विकरायचा धंदा करावा लागायचा, लोकांसमोर नाचावं लागायचं. पण कधी कधी मनात नाही खूप वेळा असं यायचं की एकदा असं सजून जावं आणि समोरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात नाचावं.
पण आता हे येऊ देतील की नाही शंका होती. त्यामुळे त्या इच्छा अपूर्ण राहिल्या. हे देवाच्या समोर नाचणं राहिलं, माणसांच्या समोर नाचावं लागतंय. रात्रंदिवस ती खंत होती की परमात्म्याचं दर्शन घ्यायला नाही मिळत. हे या विकामचोट लोकांचं तोंड पाहावं लागतं. चिंतन काय होतं मंदिरातल्या गाभाऱ्यातल्या परमात्म्याचं, आणि ईर्ष्या होती ह्या साधूच्या जीवनाची की हा किती भाग्यवान आहे की याला सान्निध्य मिळत आहे, आणि आम्ही किती असे उपेक्षित आहोत की आम्हाला त्याचं तिकडे जायलाही मिळत नाही. त्यातच देह सुटला दोघांचा. म्हणून कबीरदासजी म्हणतात ना की तो जो मंत्र आहे ना तो तर तोंडात चालतो, माला तो हात में फिरे, जीभ फिरे मुखमाही. मा इकडे चालू आहे, जीभ तोंडात फिरणं चालू आहे, मणी चालू आहे, पण मन तो दाही दिशा फिरे, इसका सुमिरन नाही. शृंखला लक्षात ठेवा. अन्न, धन, कर्म, चिंतन. आज एवढं. याच्यानंतर पुन्हा जेव्हा सुरू होईल पहिल्या कडव्याची सुरुवात.